अहो, मी तुमच्यासारख्या लोकांना चांगलंच ओळखते. तुम्ही लोक तुमची कामे करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता. मोठा आलास मला आपली ओळख आणि नाते सांगण्यासाठी. तुम्ही कोणाबद्दल काय बोलत आहात हे देखील माहीत आहे का? तुम्हाला नुकत्याच DSP पदावर नियुक्त झालेल्या संगीता मॅडम बडबडत बाहेर आल्या. ऑटोचालक समीरवर रागावत त्यांच्या जवळ गेल्या. समीर तिच्याकडे पाठ करून बसला होता. जसं त्याने तिच्यासमोर तोंड वर करून बघितले. आपल्या पतीला समोर पाहून संगीताला आश्चर्य वाटले, पण आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ती त्याला तिचा नवरा म्हणू शकत नव्हती. खरे तर तिच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला कोणताही गुन्हा न करता सांगितले की त्याने वाहतूक नियमांचे पालन केले नाही, म्हणूनच तुम्हाला एकतर ठेव म्हणून 2000 रुपये भरावे लागतील किंवा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल. समीरनेही गंभीरपणे सांगितले की चला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी कोणताही नियम मोडला नसल्याने मला कोणाचीच भीती वाटत नाही. आणि त्याला पूर्ण विश्वास होता की जर त्याने आपल्या पत्नीला संपूर्ण सत्य सांगितले तर त्याची पत्नी त्याला नक्कीच मदत करेल आणि त्याची सहज सुटका होईल. पण तिथले दृश्य पाहून समीरचे डोळे पाणावले. संगीताने त्याच्या केसमध्ये कोणताही रस दाखवला नाही. तिने समीरला कोणती मदत केली हो, पण तिने तिच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना असे जरूर सांगितले की जर तो पैसे देऊ शकत नसेल तर त्याची ऑटो जप्त करून त्याला घरी पाठवा. आता तो त्याची ऑटो न्यायालयाच्या आदेशानुसारच सोडवेल. आणि पूर्ण ॲटिट्यूडने ती त्याच्यासमोर आपल्या केबिनमध्ये निघून गेली. समीर थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला. त्याने तिला काहीच सांगितले नाही. तेथील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी समीरचा अहवाल नोंदवून त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले. समीर निराश मनाने आपल्या घरी परतला. त्या दिवसात संगीता तिच्या सरकारी क्वार्टरमध्येच राहायची, कारण तिचं घर आणि ऑफिसमध्ये खूप अंतर होतं. त्यातच संगीता ड्युटीला जायला निघाल्यावर रस्त्यावर ट्रॅफिक जाम असायचा, त्यामुळे ती जवळच्या सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती. संगीता आणि समीरला एक मुलगा होता जो त्यांच्या आजी आणि वडिलांसोबत राहत होता, कारण आजी गीताजी यांनी त्याला लहानपणापासून ते आत्तापर्यंत सांभाळले होते. कारण संगीता लग्न होऊन सासरच्या घरी आली तेव्हापासून तिने तिच्या अभ्यासाच्या बहाण्याने घरात कोणत्याही कामात लक्ष दिले नाही की मुलाच्या संगोपनाकडे लक्ष दिले नाही. कदाचित मुलाबद्दल तिला आपुलकी वाटत नव्हती की अजून काही कारण होतं माहीत नाही. देवाने तिला आई होण्याचे सौभाग्य तर दिले, पण आई म्हणून संगीताने आपल्या मुलाला एक दिवसही जवळ घेऊन स्वतःचे दूध पाजले नाही की त्याला आपल्या कुशीत धरले नाही, त्याचे लाड केले नाहीत. कारण बाळाचा जन्म ऑपरेशनद्वारे झाला होता आणि तिला हवे तेवढे दूधही येत नव्हते ज्याने मुलाचे पोट भरू शकेल. म्हणून मुलाची आजी गीताजी यांनीच त्याला वरचे दूध पाजले. जेव्हा कधी तिचा नातू रडायचा तेव्हा गीताजी याच त्याला बाहेरचं दूध आणून पाजायच्या, त्याची सेवा करायच्या, त्याचे लाड करायच्या. म्हणूनच सोनू पहिल्यापासूनच त्याच्या आजीसोबत राहिला. आजीच त्याच्यासाठी सर्वस्व आहे असे सोनूला वाटायचे. जेव्हा जेव्हा संगीता सोनूवर काही गोष्टींसाठी रागवायची तेव्हा तो आजी गीताजींकडे जाऊन लपायचा. त्यामुळे संगीताने त्याला ओरडणेही बंद केले आणि तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. समीरनेही खूप मेहनत करून तिची फी भरण्यासाठी तिला वेळोवेळी पैसे दिले. समीरने 12वी पर्यंतच शिक्षण घेतले होते. त्याच वेळेस वडिलांची तब्येत बिघडली आणि खूप उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही. आणि एक दिवस ते त्यांची पत्नी आणि मुलाला या जगात सोडून निघून गेले. त्यामुळेच आता घरची सर्व जबाबदारी समीरच्या खांद्यावर आली. समीर आणि त्याची आई गीताजी यांच्याकडे जे काही पैसे आणि दागिने होते ते वडिलांच्या उपचारासाठी खर्च केले गेले. आता त्यांना मजबुरीने कठोर परिश्रम करावे लागत होते, तेव्हाच त्यांचं पोट भरू शकत होतं. पतीच्या निधनाच्या दुःखाने गीताजी आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. त्यामुळे त्या जास्त मेहनतही करू शकत नव्हत्या. त्यामुळे समीरला सर्व काही पाहावे लागत होते.
शिक्षण घेऊन मोठा अधिकारी होण्याचे समीरचे देखील स्वप्न होते, पण त्याची इच्छा अपूर्णच राहिली. म्हणूनच जेव्हा त्याला समजले की त्याची पत्नी संगीता हिला पुढे आणखीन शिकण्याची इच्छा आहे, तेव्हा त्याने आनंदाने तिला हो म्हटले. पण गीताजींना माहीत होते, त्या अनुभवी होत्या. संगीता ही कृतज्ञ मुलगी आहे हे त्यांना समजले होते. तिला फक्त स्वतःच्या सुखाची काळजी होती. म्हणूनच लग्नानंतर 2च दिवसांनी तिने समीरला लग्नापूर्वी तिला पुढे शिकण्याचे वचन दिले असल्याची आठवण करून दिली आणि ती इच्छा पूर्ण करा असेही सांगितले. तिची इच्छा असती तर ती तिच्या वडिलांकडे तिच्या अभ्यासाची फी भरण्यासाठी पैसे मागू शकली असती, कारण ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. शिवाय ते तितके सक्षमही होते की ते आपल्या मुलीची फी भरू शकतील. पण एकदाही ती तिच्या वडिलांशी फीबद्दल बोलली नाही. पण समीरला रात्रंदिवस मेहनत करत असल्याचे पाहून ती एवढे नक्की म्हणायची की तुम्ही रात्रंदिवस असे काम करून मला शिकवत आहात. तुम्हाला एवढी मेहनत करताना बघून खूप वाईट वाटतं. बस फक्त अजून काहीच दिवस समीर, मग बघा आपलेही सुखाचे दिवस येतील. आपणही आरामात बसून आनंदी जीवन जगू. फक्त एकदा का मला सरकारी नोकरी मिळाली तर बघाच आपल्याही घरात आनंद मावणार नाही. समीर तिचे बोलणे ऐकून तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजचे दृश्य पाहून तो आतून पूर्णपणे तुटला होता. तो आपल्या पत्नीबद्दल जितका जास्त विचार करत होता तितकाच त्याला स्वतःच्या असहाय्यतेवर आणि स्वतःवर राग येत होता की त्याने तिच्यावर इतका आंधळा विश्वास का ठेवला. त्याने स्वतः इतका अभ्यास का नाही केला. का म्हणून त्याला इतरांच्या पाठिंब्याची गरज पडत होती. त्याला विश्वास होता की संध्याकाळी घरी गेल्यावर संगीता त्याला नक्कीच फोन करेल, पण तिने तिच्या असभ्य वागणुकीबद्दल ना माफी मागितली ना तिने त्याला फोन केला. संगीताच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी त्यांना दिलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले होते. त्यामुळे सर्व सिनियर आणि ज्युनियर्स मिळून एकत्र पार्टी करत होते. त्यामुळे तिला घरी पोहोचायला रात्रीचे 12 वाजले होते. ती इतकी थकली होती की ती घरी पोहोचली आणि अंथरुणावर पडताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती 9च्या सुमारास उठली. फटाफट स्वतःसाठी नाश्ता बनवला, ते खाल्ले आणि मग तिच्या ऑफिसकडे धाव घेतली. तिथे गेल्यावर तिला आठवलं की समीर आज आपली ऑटो सोडवायला येणार होता, पण तो अजून का आला नाही. तिने समीरला फोन केला, पण समीरने फोन उचलला नाही. संगीताने त्याला सुमारे 7 ते 8 वेळा फोन केला असेल, मात्र त्याने फोन उचलला नाही. संगीताला वाटलं की घरात काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. संध्याकाळी ती घरी पोहोचली. समीर आईच्या मांडीवर डोके ठेवून दुःखी होऊन बसला होता. गीताजी त्याच्या केसांना तेल लावून मालिश करत होत्या आणि समीरचा मुलगा सोनू आजीजवळ बसून काहीतरी लिहित होता. तो त्याच्या वहीत लिहिलेले कधी त्याच्या आजीला विचारत होता तर कधी त्याच्या वडिलांना विचारत होता. परंतु आई आणि मुलगा दोघेही खोल विचारात मग्न होते, म्हणून त्यांनी सोनूच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. आणि त्याच वेळेस संगीता तेथे पोहोचली. सासू आणि पती आपल्या मुलाकडे लक्ष देत नसल्याचे पाहून ती चांगलीच संतापली. तिने सासू आणि पतीवर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. तुम्हाला माहीत तरी आहे का मुलाला कसं सांभाळलं जातं, कसं शिकवलं जातं, कसे समजावले जाते. गावंढळ कुठले. जर माझा मुलगा इथे राहिला तर तोही तुमच्यासारखाच अडाणी राहील. मला चांगलंच ठाऊक आहे की तुम्ही माझ्या मुलाला असं सांभाळतात. असे म्हणत तिने आपल्या मुलाचा एक हात पकडला आणि खेचत त्याच्या खोलीत घेऊन गेली, जिथे त्याचे सर्व कपडे आणि वह्या पुस्तकं व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. तिने आपल्या मुलाचे सर्व सामान एका बॅगेत भरले आणि त्याला सोबत घेऊन जाऊ लागली. पण सोनूला मात्र त्याच्या आईसोबत घरी जायचे नव्हते. तो रडत रडत म्हणत होता, आई, मला आजी आणि बाबांसोबतच राहायचे आहे. मला तुझ्यासोबत जायचं नाही. सोनू जास्तच हट्ट करू लागला. तेव्हा संगीताने त्याच्या गालावर 2 चापट्या मारल्या आणि म्हणाली, तू मूर्ख आहेस. तुला पण या मूर्ख लोकांसोबत राहून त्यांच्यासारखंच व्हायचं आहे.
खबरदार, जर आणखीन एकदाही रडलास तर आणखीन मारेन, असे म्हणत ती मोठे डोळे दाखवू लागली. सोनूने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तो शांत झाला. मग तिने समीरला विचारले, तू आज तुझी ती खटारा ऑटो सोडवायला येणार होतास ना? मग काय झालं? का नाही आलास? मी आज सगळी तयारी करून ठेवली होती की तुला तुझी ऑटो सन्मानाने परत मिळवून देईन. पण मला कळत नाही तुला कोणत्या गोष्टीचा राग आहे की तू तुझी काही मजबुरी आहे, जे तुझे उदरनिर्वाहाचे साधन आहे त्याच गोष्टीला लाथ मारत आहेस. मला सांग समीर, तू तुझी ऑटो घ्यायला का नाही आलास? तेव्हा समीर म्हणाला, संगीता, मला आता ऑटोची गरज नाही म्हणून मी गेलो नाही. ज्या दिवशी गरज असेल त्या दिवशी मी नक्की जाईन. संगीताला समजले, मला नोकरी मिळताच आई आणि मुलगा दोघांनाही आरामदायी जीवन जगायचं आहे. पण मीही काही कमी नाही. मी माझ्या कष्टाने कमवलेल्या पैशातील एक पैसाही या दोघांना देणार नाही, असे सांगून तिने आपला मुलगा व त्याचे सामान जबरदस्तीने सोबत नेले. सोनू रडत राहिला की त्याला आईसोबत नाही तर वडिलांसोबत राहायचं आहे. पण तिने ते मान्य केले नाही आणि त्याला ओढून नेले. सोनू विना घर पूर्ण शून्य झाले होते. त्या दिवशी समीरही जेवला नाही आणि गीताजीही जेवल्या नाहीत. तर दुसरीकडे संगीता जेवणासाठी सोनूच्या विनवण्या करत राहिली, पण तोही जेवण न करता रडतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही त्याने आईचे काहीच ऐकले नाही. संगीता 2 दिवसातच अस्वस्थ झाली. आता ती रागाच्या भरात कधीही त्याच्यावर हात उगारायची. जेव्हापासून DM साहेबांना कळले की संगीताचा मुलगा तिच्याकडे राहायला आला आहे, तेव्हापासून त्याने तिच्या घरी जाणे बंद केले होते. तो संगीताला सारखा फोन करायचा आणि तिला धमकवायचा की एकतर तू तुझ्या मुलाला त्याच्या वडिलांकडे पाठव किंवा तो घरी येण्याआधी त्याला झोपव. कारण जेव्हापासून संगीता सरकारी क्वार्टरमध्ये शिफ्ट झाली होती तेव्हापासून DM साहेब विनोद रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने संगीताच्या घरी जात होता आणि तो संगीताचे इतके कौतुक करायचा की तिला स्वतःला सावरता येत नव्हते. आता संगीताला DM साहेब विनोदजींची सवय झाली होती. जोपर्यंत ती 1-2 तास त्यांच्याबरोबर वेळ घालवत नाही तोपर्यंत तिला तिचा दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटत नव्हता. तिची अवस्था DM साहेबांची होती. आता संगीता जेव्हा दिवसभर ऑफिसला जायची तेव्हा तिने घरासाठी पूर्ण वेळ मोलकरीण ठेवली होती, जेणेकरून तिला सोनूची चांगली काळजी घेता येईल. एके दिवशी तिची मोलकरीण सोनूला सोबत घेऊन बाजारात गेली होती. गीताजी देखील काही कामानिमित्त त्याच बाजारात गेल्या होत्या. सोनूने आजीला पाहताच धावत जाऊन आजीला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला, आजी, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मोलकरणीने आजूबाजूला पाहिले. तिला सोनू कुठेही दिसला नाही. ती घाबरली. थोडा वेळ शोध घेतल्यानंतर सोनू एका महिलेच्या हातात असल्याचे दिसले. विचारल्यावर त्या सोनूच्या आजी गीताजी असल्याचं तिला कळलं. तिने सोनूला सोबत यायला सांगितल्यावर तो रडत म्हणाला, आंटी, मला माझ्या आजीकडे राहायचं आहे. प्लीज मला आईकडे घेऊन जाऊ नका. तेव्हा तिने गीताजी यांना विनंती केली की ही गोष्ट तिच्या मालकिणीला कळू देऊ नका, अन्यथा ती तिला नोकरीवरून काढून टाकेल आणि तिला पैशांची खूप गरज आहे. तेव्हा गीताजी म्हणाल्या, तू निश्चिंत होऊन तुला बाजारातून जे घ्यायचं असेल ते घेऊन ये. तोपर्यंत मी त्याला समजावते की त्याला त्याच्या आईकडे जावेच लागेल. तेव्हा ती मोलकरीण निघून गेली. तेव्हा गीताजी यांनी सोनूला समजावून सांगितले की ती त्याची आई आहे आणि त्यामुळे त्याने तिच्यासोबत राहावे. मग सोनूने जे सांगितले ते ऐकून गीताजी यांच्या पायाखालची जमीन सरकली. सोनूने सांगितले की एक काका रोज आईच्या घरी येतात. आई ते येण्यापूर्वीच मला पटकन झोपायला सांगते. मी झोपलो नाही तर ती मला मारते. कधीकधी तो घाणेरडा काकाही मला मारतो कारण मला पटकन झोप येत नाही म्हणून. मी झोपेचे नाटक करतो आणि आई आणि ते घाणेरडे काका अनोळखी गोष्टींबद्दल बोलत असतात आणि हसत राहतात आणि मी रडत राहतो. सोनूच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून गीताजी
यांचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तोपर्यंत मोलकिरणही तेथे त्यांच्या जवळ आली. गीताजी यांनी सोनूला समजावून सांगितले की आपण भेटलो होतो ही गोष्ट आईला सांगू नकोस, नाहीतर ती तुला पुन्हा मारेल. मार खाण्याच्या भीतीने तो घाबरला आणि म्हणाला, आजी तुम्हाला घ्यायला लवकर ये. ठीक आहे बाळा, मी आणि तुझे वडील तुला घ्यायला नक्की येऊ, असे म्हणत त्याला त्याच्या मोलकरणीसह निरोप दिला. सोनू नाराज होऊन तिथून निघून गेला. आता गीताजी यांना त्या सगळ्या गोष्टी सांगून आपल्या मुलाला दुःखी करायचं नव्हतं, पण तिची ही मजबुरी होती. म्हणूनच तिला या सर्व गोष्टी मुलाला सांगाव्या लागल्या. बायकोबद्दल हे सगळं ऐकून समीर थक्क झाला. आई आणि मुलगा या दोघांनाही रविवारी सुट्टीच्या दिवशी संगीताच्या क्वार्टरवर जाण्याचा बेत ठरवला. जेव्हा दोघेही अचानक तिच्या घरी गेले, संगीताने दार उघडले आणि अचानक असे त्यांना समोर बघून ती घाबरली. जणू काही तिने एखादा भयंकर प्राणी पाहिला आहे. त्या दिवशी सकाळी सकाळी ती घामाने भिजली आणि तरतरत्या आवाजात म्हणाली, आई तुम्ही दोघे इथे असे अचानक, एवढ्या सकाळी सकाळी असं काय झालं की तुम्ही लोक इथे आलात? हो सुनबाई, आम्ही दोघं, आई आणि मुलगा, तुम्हा दोघांना भेटायला आलो आहोत. आमचं काही चुकलं तर नाही ना? संगीता पुढे काही बोलणारच की समीर पटकन तिच्या घरात गेला. आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. संगीताच्या बेडवर एक तरुण झोपला होता आणि त्याचा मुलगा दुसऱ्या बेडवर विस्कटलेल्या अवस्थेत एकटाच झोपला होता. समीरला राग अनावर झाला. त्याने रागात संगीताच्या अंगावर हात उचलला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि आजूबाजूला खूप आवाज होऊ लागला. त्यांचा आवाज ऐकून DM साहेब विनोदही जागे झाले. उठताच तो म्हणाला, संगीता, कोण आहे हा बेअक्कल माणूस? त्यावर संगीता म्हणाली, काय सांगू सर, दुर्दैवाने हाच माझा नवरा आहे. समीर म्हणाला, हो का? आज माझं भेटणं तुला दुर्दैव वाटते आणि जेव्हा मी रात्रंदिवस मेहनत करून तुझी फी भरत होतो तेव्हा मी या जगातला सर्वोत्तम नवरा होतो. पण आज नोकरी मिळताच तू मोठी अधिकारी काय झालीस, पैसे काय कमावू लागलीस, तर मी तुझ्यासाठी निरुपयोगी, गावंढळ आणि निर्लज्ज नवरा झालो. तुझ्यासाठी दुर्दैवी झालो. तू आणखीन किती खाली पडशील. संगीता, तुझ्यासारख्या स्वार्थी आणि निर्लज्ज मुलीशी माझं लग्न झालं हे माझंच दुर्दैव आहे. समीर इतकं बोलताच मध्येच संगीता म्हणाली, समीर, खरं तर हे आहे की माझं विनोद यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. तुझी इच्छा असेल तर तूही तुझ्यासाठी योग्य अशी कमी शिकलेली मुलगी शोधून तिच्याशी लग्न करू शकतोस. आता तूच विचार कर समीर, मी एवढी शिकलेली, सुशिक्षित, सरकारी अधिकारी आहे आणि तू एक साधा रिक्षावाला आहेस. तुला तरी चांगलं वाटेल का कोणी रस्त्याने चालताना आपल्या जोडीला नावं ठेवली तर त्या दिवशी तू सहन करू शकशील का? जेव्हा कोणी तुला बायकोचा गुलाम म्हणतील, तर बायकोच्या कमाईवर खाणारा घरगडी म्हणतील, तेव्हा कुणाकुणाला तू उत्तर देणार आहेस? तुझी समाजात बदनामी व्हायच्या आधी तू तुझा मार्ग मोकळा करून घे, म्हणजे तू पण खुश राहशील आणि मी पण खुश राहीन. मला आशा आहे की तुला माझा मुद्दा चांगला समजला असेल. संगीताचे बोलणे ऐकून समीर रागाने थरथर कापत होता, पण आईने दिलेल्या संस्काराने त्याचे हात थांबले होते. नाहीतर त्याने संगीताला इतकं मारलं असतं की तिला पुन्हा कुणाला तोंड दाखवता आलं नसतं. पण गीताजी यांनी त्याला थांबवले आणि म्हणाल्या, बेटा, तुझ्या मुलाला पकड आणि चल इथून जाऊ. संगीता असेही तिच्या मुलाचे नखरे उचलून कंटाळली होती. त्यामुळे त्या दिवसात तिला कळून चुकले होते की मूल वाढवणे हे साधे काम नाही. त्यामुळेच तिची हीच इच्छा होती की समीरने सोनूला त्याच्यासोबत घेऊन जावे. समीरनेही त्याच्या झोपलेल्या मुलाला उचलले आणि तिथून जाऊ लागला. तेव्हा संगीता निर्लज्जपणे हसली आणि म्हणाली, मिस्टर समीर, तुला एवढी घाई का आहे जाण्याची? जाता जाता एक शेवटचे काम कर, त्यानंतर मी तुला पुन्हा कधीच त्रास देणार नाही. समीरने विचारलं, अजून काय करायचं बाकी आहे मॅडम? तेव्हा संगीताने घटस्फोटाचे पेपर त्याच्या चेहऱ्यावर मारत म्हणाली, तुला तुझं नाव कसं लिहायचं हे तरी माहीत आहे का? की तुझ्या अंगठ्याचा ठसा लावणार आहेस? तशीही
मी सर्व व्यवस्था करून ठेवली आहे. तेव्हा समीरनेही तिला उत्तर दिले, हो मॅडम, आम्ही अशिक्षित गावढळ लोक आहोत आणि तुम्ही इतक्या सुशिक्षित विद्वान आहात. मी जरी चुकून माझे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यासारख्या विद्वानांसाठी ते पांढऱ्या कागदावर चालणाऱ्या काळ्या मुंगी चालण्यासारखे आहे. तुम्ही असं करा, माझ्या अंगठ्याचा ठसाच घ्या, कारण ते देवाने तयार केले आहेत. त्यात तुम्हाला उभ्या आडव्या रेषा दिसतील, ज्या तुम्हाला कदाचित वाचताही येतील. संगीतानेही घटस्फोटाच्या कागदावर त्याचा अंगठा घेतला आणि घरातून बाहेर काढले. जेव्हा ते लोक घरातून बाहेर जातच होते की तेवढ्यात सोनूची आया लक्ष्मी देखील तेथे पोहोचली. ती त्यांना पाहताच समजली की सोनूचे वडील त्याला घेऊन जात आहेत. आता तिची नोकरी धोक्यात आली आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा गीताजी यांनी तिला आपल्या सोबत येण्यास सांगितले. चौघेही त्यांच्या घरी आले. गीताजी गरीब होत्या. आता त्यांना कळत नव्हते की त्यांचे घर कसे चालेल, त्यासाठी काय करता येईल. त्यांनी काही पैसे शोधण्यासाठी कपाटातून सर्व वस्तू बाहेर काढल्या. तेव्हा तिथे त्यांना एक कागद दिसला. तो पेपर बघितल्यावर कळलं की त्यांच्या पतीने फार पूर्वी शहराच्या मध्यभागी एक प्लॉट खरेदी केला होता, पण तो कागद पुष्कळ कपड्यांमध्ये खोलवर ठेवला होता. त्यांनी तो कागद समीरला दाखवला. समीरने त्या जमिनीचा दर काढला. तेव्हा त्याला कळाले की त्या जमिनीला सोन्याचा भाव आहे आणि ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला. आणि समीर पुन्हा त्याच्या कामासोबतच अभ्यासही करू लागला. या पैशातून गीताजी यांनी लक्ष्मीसोबत घरी लोणचे, पापड आणि मसाले बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण नंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला सुरू झाला. यापूर्वी गीताजी यांच्या चिंतेमुळे त्यांची प्रकृती नेहमीच खालावत राहिली, पण जेव्हापासून त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हापासून त्यांचा सगळा वेळ कामातच जाऊ लागला. त्यामुळे अनावश्यक गोष्टींचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नव्हता आणि अतिथकव्यामुळे रात्री खूप झोप येत होती. चांगल्या व्यवसायामुळे त्यांचे उत्पन्नही वाढले. त्यामुळे त्यांच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांची तब्येत खूप सुधारली. आता समीरलाही पैसे कमवण्याची काळजी नव्हती, म्हणून आता तो कसलीही चिंता न करता अभ्यास करू लागला आणि त्याचे फळ त्याला मिळाले आणि तो तिथला SP बनला. सगळ्या बातम्यांमध्ये एकच नाव चर्चेला होतं, ते म्हणजे ऑटो चालक समीर आपल्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे SP साहेब झाला. समीरचे अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ कायम होता. समीरच्या घरी लोक मुलाखतीसाठी यायचे आणि गीताजी यांना विचारायचे, आई, तुमचा मुलगा मोठा अधिकारी झाला आहे, तुम्हाला कसं वाटत आहे? गीताजी सांगायच्या, माझा मुलगा प्रामाणिक आणि मेहनती आहे. त्याने जे काही साध्य केले ते त्याच्या मेहनत आणि त्यागामुळे केले आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. त्यावेळी लोकांनीही त्यांना विचारले की बरेच दिवस अभ्यास सोडून दिल्यावर तुमच्या मुलाने अभ्यास करावा असा विचार त्याच्या मनात अचानक आला कसा आणि त्याला यश मिळेलच याची काय शाश्वती होती? तेव्हा गीताजी म्हणाल्या, एक वेळ होती जेव्हा माझ्या मुलाने कोणासाठी तरी सर्वस्वाचा त्याग केला होता, पण म्हणतात ना की एकदा ठेच लागली की माणूस पुढचा रस्ता नीट पाहूनच चालतो. तेच माझ्या मुलाच्या बाबतीतही घडले. एक वेळ अशीही होती जेव्हा माझ्या मुलाला अडाणी, गावढळ म्हणून त्याची चेष्टा केली गेली. म्हणूनच माझ्या मुलानेही असे काही करून दाखवले. त्याची मलाही अपेक्षा नव्हती. असा मुलगा प्रत्येक आईला मिळायला हवा. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सर्व TV चॅनल, मोबाईलवर ही बातमी दाखवली जाऊ लागली. ती बातमी पाहून संगीताही थक्क झाली. तिचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता, कारण त्यावेळेस ती तिच्याच पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मोबाईलवर ही बातमी पाहत होती. तिच्या स्वतःकडे मोबाईलही नव्हता, कारण तिने ज्या विनोद सरांसाठी तिच्या साध्या देवासमान नवऱ्याचे प्रेम नाकारले होते, तेच विनोद सर वास्तवात विवाहित होते. त्यांना 2 मुलंही होती. तो तिथे एकटाच राहत होता.
त्यामुळे तो संगीताचा वापर करून त्याच्या गरजा पूर्ण करत होता. त्याने संगीताला अशा प्रकारे लाच घेताना फसवले होते की एकदा तो व्हिडिओ सर्वांसमोर आणला की तिची नोकरी धोक्यात येईल आणि ती लाचही संगीताने त्याच्या सांगण्यावरूनच घेतली होती, जेणेकरून दोघांचीही त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बचत होईल. भविष्यासाठी शक्य तितके पैसे जमा करून आरामात जीवन जगता येईल. परंतु तिला हे माहीत नव्हतं की ती ज्याला तिचे सुख भविष्य समजत होती तोच तिच्या आयुष्याचा काटा बनून तिला आयुष्यभर टोचणार आहे. संगीताचे आयुष्य आता एखाद्या कठपुतलीसारखे झाले होते. विनोदला हवे तसे तो तिला नाचवत होता. त्याने तिचा मोबाईल फोनही काढून घेतला होता. शिवाय तिला धमकीही द्यायचा की जर तिने काहीही चालाकी करण्याचा प्रयत्न केला तर तिचा व्हिडिओ व्हायरल करणार आणि मग ती कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. आता प्रत्यक्षाने संगीताला समीरचे प्रेम, त्याचा निरागसपणा आठवतो की प्रत्यक्षात समीरचे प्रेम निस्वार्थ आणि निर्मळ होते, पण ते विनोदसारख्या खोट्या माणसाच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. कधी कधी तिलाही असे वाटायचे की तिने तिच्या नवऱ्याकडे आणि मुलाकडे परत निघून जावे, पण असे करून तिला भीती वाटत होती की समीरने तिला आपलंसं केलं नाही तर, आणि विनोदच्या मर्जीविरुद्ध थोडेसेही चुकीचे पाऊल उचलले तर विनोदला माझा तो व्हिडिओ व्हायरल करायला एक सेकंदही लागणार नाही, ज्याने तिची बदनामी होईल. शिवाय तिला नोकरीवरूनही काढून टाकण्यात येईल. या सगळ्यांचा विचार करून ती दुःखात बुडाली होती. तिला आता चांगले कपडे घालण्यात रस उरला नव्हता. चांगले जेवणही खात नव्हती. जे काही मिळेल ते खात होती. असेच आयुष्य चालले होते. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचारही केला, पण विनोदने तिला स्पष्ट शब्दात सांगितले, तिने आत्महत्येचा विचार केला तर तिच्या मृत्यूनंतरही लोकांना तुझ्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही. उलट लोक तुलाच नको ते नावे ठेवतील. म्हणून तुला तुझी इज्जत प्रिय असेल तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस. मग काही दिवसांनी समीरची पोस्टिंगही त्याच ठिकाणी झाली जिथे संगीताची पोस्टिंग होती. समीरने मुद्दाम स्वतःची पोस्ट त्या ठिकाणी करून घेतली होती, जेणेकरून वेळोवेळी संगीताला जाणवेल की या जगात ती एकटी शिकलेली नाही. एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो काय करू शकतो काय नाही. ज्या दिवशी समीरचा पहिला दिवस होता त्याच दिवशी नेमकी संगीता उशिराने पोहोचली. समीरने संगीताला बघितल्याबरोबर ती पटकन तिच्या केबिनकडे चालली होती. समीरने जोरात टेबलावर हात मारला आणि म्हणाला, मॅडम, सगळ्यात आधी तुमचं घड्याळ काढून वेळ बघा. संगीताकडे घड्याळ नव्हती. ती म्हणाली, साहेब, माझ्याकडे घड्याळ नाही. तर तुमच्याकडे मोबाईल तर असेलच ना, तो बाहेर काढून वेळ बघा. सर, माझ्याकडे मोबाईलही नाही. अहो, तुम्ही एवढ्या सुशिक्षित, विद्वान, मोठ्या पदावर कार्यरत असूनही तुमच्याकडे ना घड्याळ आहे ना मोबाईल. सरकारकडून दिला जाणारा पगारही कमी पडतो का मॅडम तुम्हाला, जे तुमच्याकडे काहीच नाही? जर तुमच्याकडे वेळ पाहण्यासाठी काहीच नसेल तर तुम्ही वेळेवर ड्युटीवर येणार कसे? याचा अर्थ तुम्ही सरकारी नोकरीला तुमच्या मावशीचं घर समजले आहात का? जेव्हा मनात येईल तेव्हा यायचं आणि मनात आलं की निघून जायचं. असे तर नाही ना की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मोकळा वेळ मिळत नाही म्हणून तुमचं तुमच्या कामात लक्ष लागत नाही. तुम्हाला काम करावंसं वाटत नसेल तर तुम्ही नोकरी सोडा आणि घरीच बसा. तुम्ही शिकलेले, लाखोंची कमाई करणारे तुमचे सुशिक्षित पती DM साहेब त्यांच्या पगारापेक्षा तर लाच घेऊनच जास्त कमवत असतील. आता जा. तुमच्यासारख्या सौंदर्यवती राणी फक्त राजवाड्यात बसून आराम करण्यासाठीच असतात. इथले काम आमच्यासारख्या अशिक्षित, कष्टाळू, प्रामाणिक अधिकाऱ्यांना सांभाळणे चांगले जमते. आणि लक्षात ठेवा मॅडम, माझी पोस्ट तुमच्या पोस्टपेक्षा वरची आहे. तुम्हाला तुमची सुरक्षितता हवी असेल तर रोज वेळेवर ड्युटीवर या, नाहीतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही फक्त विनोदजींचे पाय दाबताना दिसाल. तुमच्या केबिनमध्ये
तुमच्यासारख्या निष्काळजी अधिकाऱ्यांची अजिबात गरज नाही. रडत रडत संगीता तिच्या केबिनमध्ये निघून गेली. तिला समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटत होतं. तिला तिचे सर्व दुःख आणि वेदना त्याला सांगायच्या होत्या, पण तो अधिकार तिने गमावला होता. दुसऱ्या दिवशी सर्व स्टाफ मेंबर्सनी SP साहेबांसाठी म्हणजेच समीरसाठी स्वागत पार्टीचे आयोजन केले होते, ज्याबद्दल संगीताला विचारण्यात आले आणि तिने फक्त होकारार्थी उत्तर दिले. सर्व व्यवस्था त्यांच्या कनिष्ठांनीच केली होती. जेव्हा संगीताला समीरसाठी काही शब्द बोलायला सांगितले तेव्हा सुरुवातीला तिला स्टेजवर जायचे नव्हते आणि जेव्हा ती आली तेव्हा तिला समोर समीर सुटाबुटामध्ये दिसला. समीर इतका देखणा दिसत होता की संगीताच्या तोंडून एक शब्दही बाहेर निघत नव्हता. तिने माईक पकडून जसा बोलण्याचा प्रयत्न केला ती अशक्तपणामुळे जोरात चक्कर येऊन खाली पडली. फटाफट तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांना तिच्या बेहोशीचे कारण विचारले असता ती भरपूर अशक्त असल्याचे सांगण्यात आले. समीरला समजत नव्हते की एवढा पगार मिळाल्यावरही एकट्या संगीताला अशा गोष्टीची कमी पडते की ती स्वतःसाठी काही चांगलं विकत घेऊन खाऊ शकत नाही. पण त्याने विचार केला की त्याला काय करायचं आहे तिच्याबद्दल विचार करून, म्हणून त्याने तिचा विचार करणे सोडून दिले. एके दिवशी संगीता एका केसच्या निमित्ताने समीरच्या केबिनमध्ये गेली. तिला वाटले की आज ती त्याला सर्व काही सांगेल, पण विनोदने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतःचा एक गुप्त हेरही ठेवला होता. तिथेही तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्यामुळे तिची इच्छा असूनही ती त्याला काहीच सांगू शकली नाही. एके दिवशी संगीताची बाजारात गीताजी यांच्याशी टक्कर झाली. गीताजी खेचकून म्हणाल्या, "ए मुली, बघून चालता येत नाही का?" तेव्हा संगीता म्हणाली, "आई, मला माफ करा." गीताजी म्हणाल्या, "तू कोण आहेस जी मला आई म्हणालीस?" संगीता खरोखर ओळखीची वाटत नव्हती आणि गीताजी त्या दिवशी घाईघाईने चष्मा घालायला विसरल्या होत्या. तेव्हा संगीता म्हणाली, "आई, मी संगीता आहे, तुमचा नातू, सोनूची आई." "अरे कोण संगीता? मी कोणत्या संगीताला ओळखत नाही. माझा नातू सोनूची आई खूप पूर्वीच वारली आहे. त्याला आई नाही." "तुम्ही असं बोलू नका आई. तुम्ही जे काही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे. मी याच लायक आहे, पण मला एक संधी मिळू शकत नाही का?" "अरे तुला एक संधी आणि कशासाठी? अच्छा, आता माझ्या लक्षात आले. थोडासा रुबाब पाहिला नाही की आल्या आजूबाजूला भीक मागायला. ए मुली, मी तुला एकदा सांगितलं ना की माझ्या नातवाची आई खूप पूर्वीच वारली आहे आणि मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. मग का म्हणून अशी चिपकते आहेस? तू इथून जा. शांतपणे निघून गेलीस तर बरं होईल. नाहीतर मी आरडाओरडा करून लोकांना जमा करून सांगेल की ही महिला माझा छळ करत आहे. मग विचार कर, तुझे एवढे मोठे पदही निघून जाईल." संगीताने विचार केला की जर खरंच असं झालं तर तिला कुठेच तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे तिथून शांतपणे निघून जाणे तिला योग्य वाटले. हा प्रकार विनोद साहेबांना कळताच त्याने तिला बेदम मारहाण केली. त्याने तिला इतकं मारलं की तिच्या हातातील बांगड्या तुटल्या. तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. मारहाणीमुळे तिच्या हातावर आणि पायावर काळ्या निळ्या रंगाच्या खुणा उमटल्या होत्या. आता ती तिचे दुःख कुणाला सांगणार हेही तिला समजत नव्हते. कारण जेव्हापासून तिने समीरला सोडून विनोदला पकडले होते तिचे आईवडील हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि एक महिन्याच्या अंतरावर दोघांचेही निधन झाले आणि तिच्या भावाने आईवडिलांच्या मृत्यूला तिला जबाबदार धरले. त्यामुळेच तिच्याशी त्याने सर्व नाते तोडले होते. संगीतालाही तेव्हा काहीच फरक पडला नव्हता जोपर्यंत विनोद तिच्याशी चांगला वागत होता. पण जेव्हापासून तो तिला त्रास देऊ लागला तेव्हापासून तिला तिचा प्रत्येक गुन्हा आठवू लागला. त्या दिवशी विनोदने तिला बेदम मारल्यावर संगीता त्याला म्हणाली, "तुला जे करायचं आहे ते कर, मी कोणाला घाबरत नाही." असं म्हणत ती न घाबरता थेट समीरच्या घरी गेली. तिथे जाऊन तिने दारावरची बेल वाजवली. तेव्हा समीरने दार उघडले आणि संगीताला एवढ्या रात्री समोर बघून तो आश्चर्याने तिला म्हणाला, "कोण आहेस तू
आणि तुला कोणाला भेटायचे आहे? संगीता जोरजोरात रडत म्हणाली, समीर मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तुझे प्रेम आणि त्याग ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली आहे. समीर मला माफ कर. प्लीज मला एक संधी दे. समीर हसत हसत म्हणाला, अरे तू तीच संगीता आहेस जिला माझ्यासारख्या अशिक्षित माणसासोबत जगायला लाज वाटते असे स्वतःच्या तोंडून सांगितले होते. मग आज काय झालं की ती माझ्यासोबत जगण्यासाठी रडून रडून भीक मागत आहेस? आज तुला माझ्यासारख्या अशिक्षित माणसाच्या सोबत चालण्याची राहण्याची लाज नाही वाटणार का? जा, तुला जिथे जायचं आहे तिथे जा. तू तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे आयुष्य जगायला मोकळी आहेस. असे म्हणत त्याने दार बंद केले. तोपर्यंत विनोदही तेथे पोहोचला. त्याने तिचे केस पकडून तिला आपल्या गाडीत ओढले आणि म्हणाला, तू एवढा मोठा गुन्हा करशील आणि तो तुला सहज माफ करेल असं तुला वाटलंही कसं? जेव्हा तू तुझ्या नवऱ्याची झाली नाहीस त्याच्यापासून तुला एक मुलगाही आहेस. मग तू माझी काय होणार? स्वार्थी लालची बाई, आता मी तुला दाखवतो स्वातंत्र्य म्हणजे काय असतं ते. असे म्हणत त्याने तिला नेऊन एका खोलीत बंद केले. संगीता रडतच राहिली. त्याच्या हातापाया पडत राहिली. दार उघडण्यासाठी धडपडत राहिली. पण त्याने दार उघडले नाही. त्याने तिचे सर्व पैसे, दागिने, ATM मधून बँकेतील सर्व पैसे काढून घेतले आणि पळून गेला. आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल केला ज्यामध्ये ती लाच घेताना दिसत होती. सगळे लोक तिच्याबद्दल वाईट साईट बोलू लागले. तिला नोकरीवरूनही निलंबित करण्यात आले. काही दिवसांनी संगीताच्या मानसिक स्थितीमुळे आणि भुकेने तहानेने व्याकुळ होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतरही कोणीच तिला चांगलं म्हटलं नाही. सगळेच तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून थू थू करत राहिले. अशा प्रकारे तिचा शेवट झाला. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेमध्ये.